नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी तत्पर असणारे चॅनल। वळूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे। नमस्कार, आपण पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियाचा आजचा हा विशेष रिपोर्ट। शेंदुर्णी फाटा ते पाडळदे रस्ता बनला मृत्यूचा सापळा, रस्त्याची दुर्वस्था की प्रशासनाची लाचारी। शेंदुर्णी फाटा पाडळदे रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर। शेंदुर्णी फाटा ते पाडळदे रस्ता दुर्वस्था आणि लोकशाही धडक मोर्चाचा इशारा। काय ही रस्त्याची कहाणी व यावर नागरिक व प्रशासनाची प्रतिक्रिया। न्यूज हेडलाईन। शेंदुर्णी फाटा पाडळदे रस्त्यासाठी लोकशाही धडक मोर्चा आक्रमक, शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा। मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णी फाटा ते पाडळदे या रस्त्याच्या दुर्वस्थेबाबत आता नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला आहे। वाळू, मुरुम आणि खडीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली चाळण आणि धुळीच्या साम्राज्याविरोधात आता लोकशाही धडक मोर्चा मैदानात उतरला आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली आता प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। विस्तृत बातमी। मुख्य मुद्दे। रस्त्याची दयनीय अवस्था। अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे पसरले असून पाडळदे परिसरातील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। आरोग्याचा प्रश्न। धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढत असून शेंदुर्णी फाट्यावरील कारखान्यांच्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत। लोकशाही धडक मोर्चाचा पवित्रा। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेखरदादा पगार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी प्रशासकीय दिरंगाईचा तीव्र निषेध केला आहे। महत्त्वाचा इशारा। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की जर लवकरच या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही आणि अवजड वाहतुकीवर नियंत्रण मिळवले नाही तर नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला। निष्कर्ष। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेंदुर्णी फाटा ते पाडळदे हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे। आता शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। व्हिडिओ रिपोर्टर, मालेगाव। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।